नमस्कार मित्रांनो, कुण्या राजाची ग राणी या मालिकेच्या येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये असे होणार की मृण्मयीला शुद्ध आलेले असते, कारण गुंजाने तिला रक्त देऊन स्वतः आपले प्राण हे धोक्यामध्ये घातलेले असते। गुंजा ही मृण्मयीला आपली बहीणच मानत असते, परंतु मृण्मयी ही गुंजाचा रागराग करत असते। परंतु ऐन वेळेस शेवटी गुंजानेच मृण्मयीचा जीव वाचवलेला असतो, त्यामुळे मृण्मयी ही थोडीशी गुंजावर खुश असते। त्यानंतर मृण्मयीला डिस्चार्ज मिळणार असतो, तर मधु ही सर्वेश्वरला म्हणत असते की मृण्मयीला प्लीज आमच्याबरोबर घरी पाठवा, कारण मृण्मयी जोपर्यंत घरी येत नाही तोपर्यंत आम्हाला कुणालाच आनंद मिळणार नाही। कारण मृण्मयीने घर सोडून बरेच दिवस झाले। कबीर आणि मृण्मयी यांच्यामधील जे मतभेद आहे आणि गैरसमज ते सुद्धा आता मिटतील। कबीर परत असे मृण्मयीबरोबर वागणार नाही, तो तिला वेळ देत जाईल। तेव्हा मात्र माया हे सर्व ऐकते आणि माया म्हणत असते की माझी मृण्मयी कधीही त्या घरामध्ये येणार नाही। कबीरमुळे माझ्या मृण्मयीने ते घर सोडले होते आणि त्या घराशी आता तिचा कोणताही संबंध राहणार नाही, कारण मला माहिती होते, मी अगोदरपासून म्हणत होते की कबीरने माझ्या मुलीचं आयुष्य हे बर्बाद केले आणि शेवटी त्याने तेच केले आणि माझ्या मुलीला एकटेपणा आणला, कारण तिची अवस्था जी झाली त्याला कबीरच जबाबदार आहे। कबीरमुळे माझ्या मुलीचे इतके रक्त व्हायला गेले, त्यामुळे मी कबीरचं आयुष्य हे बर्बाद करून ठेवणार आणि मी कबीरवर केससुद्धा करणार। त्याच्यामुळे माझ्या मुलीची अवस्था ही अशी झाली आणि आयुष्यभर तो जेलमध्ये सडून पडला तरी मला काही त्याचं वाटणार नाही। सर्वेश्वर म्हणतो की माया काय बोलते, बोलताना जरा विचार करून बोल, परंतु आत्ता यावेळी हे सर्व बोलण्याची वेळ नाही। तेव्हा माया काही ऐकायला तयारच नसते। तेव्हा माया म्हणत असते की मी तुम्हाला ओरडून सांगत होते की कबीरवर काहीतरी माझा संशय आहे आणि एकदा नाही तर दोनदा माझी मुलगी हे घर सोडून आली, त्यामुळे आता मी त्यांच्यावर विश्वास ठेवू शकत नाही। परंतु कबीरला माझ्या मुलीच्या आनंदाचं काहीही घेणे नाही, तेव्हा मी तुम्हाला सांगत होते, परंतु त्यावेळी कोणी माझ्यावर विश्वास ठेवला नाही। माया म्हणते की यापुढे माझी मुलगी त्या घरामध्ये आणि त्या मोलकरणी बरोबर तर अजिबात राहणार नाही आणि कबीरसुद्धा। मधु हात जोडून विनवणी करते की तुम्ही माया वहिनी प्लीज असे करू नका, कबीर आणि मृण्मयी यांच्या नात्यामध्ये दरार पाडण्याचा प्रयत्न करू नका। माझ्यावर विश्वास ठेवा की माया वहिनी मृण्मयीसुद्धा मला माझ्या मुलीसारखीच आहे। जेवढा तुम्ही तिची काळजी घेताल तितकी काळजी मी त्या घरामध्ये राहून स्वतः तिची काळजी घेईल। तेव्हा मधु म्हणते की कबीरच्या वतीने मी तुमची माफी मागते आणि मी तुम्हाला वचन देते की यापुढे कबीर त्याचे सर्व काही चुका सुधारेल आणि मृण्मयीला तो वेळ देईल। त्यानंतर माया ही मृण्मयीजवळ येते आणि तुला कोणी हक्क दिला की तुझ्या जीवनाशी तुला असा खेळण्याचा, तुझ्या जीवनावर आमचा सुद्धा हक्क आहे आणि तू परत असे करू शकत नाही। तेवढे तेथे गुंजा आलेली असते आणि गुंजाला बघून तर माया तिच्यावर खूपच भडकते। तेव्हा तेथील जे डॉक्टर असतात ते म्हणतात की हे हॉस्पिटल आहे, येथे तुम्हाला ओरडता येणार नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही त्या मुलीवर का ओरडता, आज त्या मुलीमुळेच तुमच्या मुलीचा जीव वाचला। तेव्हा माया म्हणत असते की त्या मुलीमुळेच माझ्या मुलीचे आयुष्य हे बर्बाद झाले, ते तुम्हाला काय समजणार। तेव्हा माया गुंजाने जो ज्यूस आणलेला असतो तो ज्यूस तिच्याच तोंडावर फेकून देते आणि तिला बाहेर ढकलून देते। परत माझ्या मुलीजवळ पाऊलसुद्धा ठेवायचे नाही। तेव्हा गुंजाला खूप वाईट वाटते आणि सर्वेश्वरला तर मायाचा खूप राग आलेला असतो आणि मृण्मयीला सुद्धा। त्यानंतर इकडे बाबळीला जेव्हा ही सत्य समजलेले असते की कबीरचे दुसरे लग्न झालेलं आहे, तेव्हा मात्र बाबळीला कोणताही आधार राहिलेला नसतो, कारण सत्याचे सुद्धा तिने सर्वेश्वरसाठी तोंडात मारलेले असते, म्हणून सत्यसुद्धा रागाने तिथून निघून गेलेला असतो। बाबळीचं तो ऐकायला तर काही तयारच नसतो, म्हणून बाबळीला असे वाटत असते की आता मी गुंजासाठी कुणाची मदत घेऊ आणि गुंजापर्यंत पोहोचू कशी। बाबळी ही तिकडे जाण्यासाठी सुद्धा निघलेली असते, परंतु तुलसा अक्का मात्र बाबळीला काही जाऊन देत नाही। बाबळीचे घरात लक्ष नसते आणि तिला एक वाईट स्वप्न पडलेले असते की गुंजाला घरातून काढून दिले आणि गुंजा धावत परत इकडे डोंगरवाडीला आली। तेव्हा मात्र जेव्हा स्वप्नातून ती बाहेर येते आणि खूप रडत असते, तेव्हा तुलसा अक्का तिला समजावते। स्वयंपाक करता करता बाबळीच्या पदराने सुद्धा पेट घेतलेला असतो आणि तुलसा अक्का म्हणत असते की अगं बाबळी, तुझं लक्ष कुठे आहे, काय करतेस तू हे सर्व।
त्यानंतर कबीर हा मृण्मयीजवळ आलेला असतो आणि कबीरच्या मनामध्ये नेमकं काय आहे हे जाणून घेण्यासाठी मृण्मयीने एक प्लॅन केलेला असतो. तर ती म्हणत असते की कबीर, तुझ्या म्हणजे आयुष्यात येण्याअगोदर माझ्या आयुष्यामध्ये एक मुलगा होता आणि आम्ही दुसऱ्यांना पसंत करत होतो, परंतु मी त्या मुलाला सुद्धा आवडत होते आणि त्या मुलाला म्हणजे आम्हाला दोघांना लग्नसुद्धा करायचे होते. कबीर म्हणतो की मृण्मयी, मग तू माझ्यापासून हे सत्य का लपवून ठेवले? मृण्मयी म्हणत असते की कबीर, मला हे सत्य तुला सांगायचेच होते, परंतु मी तुला हे सांगू शकले नाही कारण तुझ्या मनाला खूप वाईट वाटेल आणि आम्ही एक दुसऱ्यांच्या खूप जवळ आलो होतो. एकमेकांबरोबर सर्व काही आम्ही शेअर करत होतो आणि एकमेकांचे चांगले दोस्तसुद्धा होतो. म्हणून कबीर, तू जसा माझा मित्र आहे तसा मी त्या म्हणजे माणसाच्या आयुष्यातसुद्धा इतकी जवळ गेले होते की आम्ही एकमेकांबरोबर लग्नसुद्धा करणार होतो. तर कबीर म्हणतो की या अगोदर तुम्हाला हे सत्य कधीच सांगितलेलं नाही, मग आज हे सत्य तुम्हाला का सांगते? तेव्हा मात्र कबीर म्हणतो की मलासुद्धा मृण्मयी तुला एक सत्य सांगायचे. मृण्मयी म्हणत असते की कबीर, मी तुला धोका दिला. तेव्हा कबीर म्हणत असतो की नाही मृण्मयी, तुम्हाला धोका दिलेला नाही, कारण आपले आयुष्यच असे आहे, कारण अडचणींचा सामोरा करता करता आपल्याला एकमेकांना वेळसुद्धा देता आला नाही. तेव्हा कबीर हा म्हणत असतो की त्या सत्य सांगण्याअगोदर मी तुला अगोदर जेवण करण्यासाठी देतो कारण तुला त्रास होईल. तेव्हा मात्र कबीर हा प्लेट नसते म्हणून आणण्यासाठी जरा तो बाहेर जातो. तर तेवढ्यात मृण्मयी खूप रडत असते आणि कबीर, मला माफ कर, कारण सत्य वधून घेण्यासाठी मला हे खूप मोठे सत्य तुला सांगावे लागले, कारण हे सर्व खोटे आहे. तुझे सत्य जाणून घेण्यासाठी हा सर्व मी प्लॅन केला, म्हणून मृण्मयी खूप रडत असते. त्यानंतर इकडे सर्वजण हे घरी आलेले असतात आणि मधू ही सर्वांसमोर म्हणत असते की मृण्मयीच्या या अवस्थेला गुंजा ही जबाबदार आहे. म्हणजे तर ऋषी म्हणत असते की गुंजा काही बोलत नाही म्हणून तुम्ही तिच्यावर आरोप करतात, परंतु या घरासाठी गुंजाने आत्तापर्यंत काही केले नाही. मृण्मयीला तिने रक्त दिले, सर्व काही उपकार तुम्ही तिचे विसरलात का? ऋषी ही गुंजाची बाजू घेऊन प्रत्येकाला उत्तर देत असते. सुबोध सुद्धा म्हणत असतो की गुंजाने जर हे सत्य ऐकले तर तिच्या जीवाला काय वाटेल, किती वाईट वाटेल याचा विचार काकू तू केला का? मधू मात्र ऐकून घ्यायला तयार नसते. तेव्हा मात्र सुबोध म्हणत असते की आत्ता यावेळी आपल्याला मृण्मयी वहिनी आणि कबीर यांच्यातील जे गैरसमज झाले आहे ते मिटवायचे. गुंजाला का दोषी मानता तुम्ही? मात्र गुंजाने हे सर्व ऐकलेले असते, तिला सुद्धा खूप वाईट वाटते. तेव्हा भास्कर दादा हे गुंजाला बोलवण्यासाठी सुबोधला पाठवतात. तर गुंजा लगेच आतमध्ये जायला निघते. सुबोध म्हणतो की गुंजा तू तर येतेच आहे, म्हणजे तू काही ऐकले की काय? गुंजा मात्र काही उत्तर देत नसते. तेवढ्यात लगेच ऋषी म्हणत असते की गुंजा ये, कारण हे लोक तर विसरलेले आहे, कारण तू आपले ब्लड हे मृण्मयीला दिले आणि तुला आत्ता आरामाची गरज आहे, त्यामुळे तू जा आणि रूममध्ये आराम कर. तेव्हा विजय म्हणत असते की अगं तू आमच्यावर का आरोप करते? आम्हाला सुद्धा गुंजाची काळजी आहे आणि गुंजाकडून जर काही चूक झाली असेल तर आपण ती चूक सुधारू शकतो. तेवढ्यात लगेच कबीर येतो आणि कबीर हे सर्व ऐकतो. रेशीम ही कबीरकडे बघत म्हणत असते की ज्याची चूक आहे तो सुधरेल आणि मी गुंजाला घेऊन रूममध्ये जाते. म्हणून रेशीम ही गुंजाला धरते आणि रूममध्ये घेऊन जाते. तेव्हा घरातील सर्वजण कबीरला म्हणत असतात की तुला जास्तीत जास्त वेळ मृण्मयीला द्यावा लागेल आणि तिची काळजी घ्यावी लागेल आणि लवकरात लवकर मृण्मयी या घरची सून आहे आणि तिला या घरामध्ये परत मानाने तू घेऊन आला पाहिजे. सर्वजण आपापल्या रूममध्ये निघून जातात. त्यानंतर इकडे माया ही सर्वेश्वर आणि आजीला विचारत असते की जर मृण्मयीचं लग्न म्हणजे कबीर आणि तिचं नातं जर वाचवायचं असेल तर माझी सुद्धा एक आहे, पण त्या अगोदर मृण्मयीची अवस्था ही अशी का झाली असेल त्याचे उत्तर मला द्या. नेमकं असं काय कारण घडले, कारण मी इथे तर नव्हते. मग मृण्मयीने इतकी मोठी स्टेप का उचलली असेल? तेव्हा लगेच आजीला मृण्मयीने सांगितलेले आठवते की कारण कबीर आणि तिच्यामध्ये जो काही सध्या मतभेद आणि गैरसमज सुरू आहे त्याचं कारण ही गुंजामुळे हे सर्व होते असे मृण्मयीने आजीला सांगितलेले असते. तेव्हा मात्र आजी शांत असते.
माया इकडे मृण्मयीच्या घरी आलेली असते आणि सर्वांसमोर तिने एक अशी अट ठेवलेली असते, जर मृण्मयी तुम्हाला या घरात तुमची सून म्हणून जर यायची असेल, हवी असेल, तर मग गुंजाला हे घर सोडून जावे लागणार. तर सर्वजण म्हणत असतात की गुंजाला जर हे घर सोडून जायचे असेल तर हे तिला हॉस्टेलमध्ये ठेवावे लागेल आणि तिच्या पुढच्या परीक्षेचा निकाल म्हणजे होईपर्यंत तरी आपल्याला गुंजाची साथ द्यावी लागणार. त्यामुळे गुंजाला जर आपण असे अचानक घरातून बाहेर काढले तर ती बिचारी जाणार कुठे आणि यासाठी तर 15 दिवस नक्की लागतील, कारण तिच्यासाठी आपल्याला हॉस्टेलची तयारी करावी लागेल. तेव्हा मात्र सर्वेश्वर सर्वांसमोर म्हणत असतो की गुंजाला हॉस्टेलची काय गरज, तसेही मृण्मयी आमच्या घरातून जाणारच आहे. मग गुंजा आमच्या घरात जर आली तर काय प्रॉब्लेम होणार नाही ना. गुंजाला तुम्ही तुमची मुलगीसुद्धा मानता, मग गुंजाला मी माझ्या स्वतःच्या घरी घेऊन जातो. तेव्हा मधू म्हणत असते की वहिनीला जर प्रॉब्लेम असेल तर मग गुंजाला आम्ही तिकडेसुद्धा पाठवू शकत नाही. गुंजा हॉस्टेलवर जर राहिली तर चांगले राहील. तेव्हा मात्र माया म्हणत असते की नाही, गुंजाला मी सुद्धा आमच्या घरी येण्यासाठी तयार आहे, कारण माझ्या मिस्टरांची तीच हौस आहे, कारण गुंजावरती जास्तच प्रेम करतात. आणि मायाची ही अट सर्वांनी मान्य केलेली असते. तेव्हा मात्र आता मृण्मयीसाठी गुंजाला सर्वेश्वरच्या घरी आपली लेक म्हणून यावी लागणार असते आणि गुंजाचे परत त्या घरी कसे स्वागत होते आणि माया मात्र गुंजाचा कसा रागराग करते, परंतु सर्वेश्वर प्रत्येक ह्या संकटात गुंजाची कशी साथ देतो ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.